महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काल डहाणूतील ग्राममंगल शाळेला भेट देऊन तेथील गुणवत्तापूर्ण शिक्षण पद्धतीची पाहणी केली। यावेळी मंत्री भुसे यांनी शाळेतील शिक्षक, ग्राम शिक्षण समिती आणि तज्ज्ञांशी संवाद साधला। त्यांनी राज्यातील शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी शाळेच्या चांगल्या उपक्रमांचा अभ्यास करून त्याचा उपयोग करण्याचा संकल्प व्यक्त केला। मंत्री भुसे यांनी सांगितले की राज्यातील गरीब व वंचित कुटुंबातील विद्यार्थ्यांना आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे। शिक्षणातील आव्हाने ओळखून त्यात दुरुस्ती करण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यांचा उपयोग केला जाईल। तसेच त्यांनी राज्यभरातील जिल्हा परिषद व खासगी शाळांच्या परिस्थितीचा आढावा घेण्याचे आश्वासन दिले। ऊसतोड मजूर आणि स्थलांतरित कुटुंबातील मुलांसाठी विशेष योजना आखण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला। शाळा दुरुस्ती आणि अन्य कामकाजात व्यवहाराच्या संदर्भात बोलताना भुसे म्हणाले, गैरव्यवहार करणाऱ्यांवर योग्य ती चौकशी केली जाईल, तसेच संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले जातील। ग्राम मंगलची स्थापना 1982 मध्ये प्रसिद्ध शिक्षणतज्ञ अनुताई वाघ आणि रमेश पानसे यांनी केली। या संस्थेचे उद्दिष्ट महाराष्ट्रातील पालघर आणि डहाणू तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी मुलांना सर्वांगीण शिक्षण प्रदान करणे हे आहे। डहाणू तालुक्यातील दाभोण गावात एका छोट्याशा शाळेपासून सुरुवात करून ग्राम मंगलने शाळे शिक्षणाच्या दृष्टिकोनात मोठे बदल घडवून आणले आहेत। या संस्थेने शैक्षणिक पद्धती आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी केली आहे, ज्यामुळे हजारो मुलांना त्यांच्या शिक्षणात सकारात्मक बदल अनुभवता आले आहेत। न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान, डहाणू।